ओके, सो आपण क्लास 7 सायन्सच्या न्यूट्रिशन इन प्लांट्सच्या नोट्स बघतोय थोडक्यामध्ये. आणि कसं पॉइंट बाय पॉइंट आन्सर लिहायचं, कसं इम्पॉर्टंट पॉइंट्सला अंडरलाईन करायचं ते आपण बघूया. सो वाय डू ऑर्गॅनिझम टेक फूड? न्यूट्रिएंट्स गिव्ह, सो फूड म्हणजेच काय? न्यूट्रिएंट. सो फूड किंवा न्यूट्रिएंट्स गिव्ह एनर्जी टू ऑर्गॅनिझम. इट हेल्प्स इन बिल्डिंग बॉडी. इट प्रोव्हाइड्स एनर्जी टू कॅरी आउट द लाईफ प्रोसेसेस. इट हेल्प्स इन ग्रोथ. It increases the immunity and resistance of the body, and it helps in repairing the damaged tissues. सो न्यूट्रिएंट्स काय करतात? एनर्जी देतात, बिल्डिंग करतात बॉडीला, लाईफ प्रोसेसेस मध्ये हेल्प करतात, ग्रोथ मध्ये हेल्प करतात, इम्युनिटी डेव्हलप करतात, रेजिस्टन्स डेव्हलप करतात आणि रिपेअरिंग द डॅमेज टिश्यू. सो वाय डू ऑर्गॅनिझम टेक फूड? फॉर ऑल दीज रिझन. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे ऑटोट्रॉप्स. सो ऑटोट्रॉप्स कोणते आहेत? प्लांट्स मेक देअर ओन फूड. ओके, अँड हेन्स दे आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स. ऑटो ह्याच्यामध्ये ऑटो इट सेल्फ आहे, ट्रॉप्स म्हणजे नरिशमेंट. आता फक्त जेव्हा ऑटोट्रॉप्सची डेफिनेशन विचारतील तर प्लांट्स मेक देअर ओन फूड थ्रू फोटोसिंथेसिस, हेन्स दे आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स असं येईल. पण जर एक्सप्लेन करायला सांगितलं की वाय प्लांट्स आर ऑटोट्रॉप, तर ते आन्सर कसं लिहायचं आपण अजून पुढे बघू. हिट्रोटॉप्स म्हणजे ॲनिमल्स कॅनॉट मेक देअर ओन फूड, कॅनॉट मेक देअर ओन फूड and they are dependent on plants for food, hence they are called as a heterotroph. हा सेकंड त्याचा पॉइंट आहे. आता नेक्स्ट आपण बघू फोटोसिंथेसिस. जर आता फोटोसिंथेसिस एक्सप्लेन करा असा क्वेश्चन विचारला तर पहिले तर आपल्याला ही डायग्राम काढायची आहे. सोपीशी डायग्राम आहे. याच्यामध्ये एक प्लांट दाखवायचा आहे, लिव्स दाखवायचे आहेत, सन दाखवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय लिहायचं? सगळ्यात पहिले इथे लिहायचं की वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट. इथे लिव्स वरती स्टोमॅटा दाखवायचा आणि क्लोरोफिल इन लिव्स लिहायचं. त्याच्यानंतर सनलाईटचा प्रेझेन्स दाखवायचा. जो सनलाईट घेतात लिव्स आणि कार्बन डायऑक्साईड घेतात हवेतून. कार्बन डायऑक्साईड या स्टोमॅटोमध्ये येतात आणि या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन रिलीज होतोय. अशी सिंपल फोटोसिंथेसिसची डायग्राम दाखवायची. हा फर्स्ट पॉइंट आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड लिहायचं आहे हे फोटो. सो पहिले आपण हे फोटोसिंथेसिसचं इक्वेशन लिहूया. आता काय होतं की जेव्हा मोठे आन्सर्स असतात त्या पॉइंट लक्षात ठेवायला आपल्याला कठीण जातं. सो आपल्याला फक्त हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवलं की त्याचे सगळे पॉइंट्स आपण त्या इक्वेशन वरतून लिहू शकतो. पण हे इक्वेशन लिहिताना हे लक्षात कसं ठेवायचं? प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन प्रेझन्स ऑफ सनलाईट युझिंग क्लोरोफिल टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स प्लस ऑक्सिजन. आता इथे कार्बोहायड्रेट्सला आपण कंसामध्ये स्टार्च पण लिहू शकतो. सो प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन प्रेझन्स ऑफ सनलाईट युझिंग क्लोरोफिल, दे प्रोड्यूस कार्बोहायड्रेट अँड रिलीज ऑक्सिजन. हे आपण इक्वेशन लक्षात ठेवलं की त्याच्यावरून एक एक ऑप्शन, एक एक जो पॉइंट आहे एक्सप्लेन करत जायचं. मग पहिले काय घेणार की ग्रीन प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे काय? आता आपण पहिले हे केलं की फोटोसिंथेसिस म्हणजे काय की ग्रीन प्लांट्स मेक देअर ओन फूड, इट इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. मग आता सेकंड लाईन काय येणार? दे यूज कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स अँड रिलीज ऑक्सिजन. म्हणजे फोटोसिंथेसिस काय आहे की प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर टू मेक कार्बोहायड्रेट्स अँड रिलीज ऑक्सिजन. मग आता वॉटर कुठून येतं? सो वॉटर इज टेकन फ्रॉम रूट्स through from soil through roots, and carbon dioxide is taken from air through stomata. कार्बन डायऑक्साईड घेतलं जातं एअर मधून, जे आपल्याला या डायग्राम मध्ये पण दिसत आहे की स्टोमॅटामध्ये त्याने कार्बन डायऑक्साईड घेतला. तर जे डायग्राम आणि इक्वेशनने रिप्रेझेंट केले ते आपण फक्त शब्दात लिहित जायचे. सो कार्बन डायऑक्साईड इज टेकन थ्रू स्टोमॅटा, वॉटर इज टेकन थ्रू सॉइल. नेक्स्ट आहे की फोटोसिंथेसिस इज डन इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कशाच्या ह्याच्यामध्ये केलं जातं? सनलाईट. अँड इट युझिंग क्लोरोफिल प्रेझेंट इन द लिव्स. सो फोटोसिंथेसिस इज डन इन प्रेझन्स ऑफ सनलाईट युझिंग द क्लोरोफिल इन द लिव्स. हा नेक्स्ट पॉइंट येणार. त्याच्या नेक्स्ट पॉइंट येणार की अगेन इन दिस प्रोसेस. हा आहे एक्स्ट्राचा पॉइंट आहे, आपण नाही लिहिलं तरी चालेल. पण इथे आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो की इन दिस प्रोसेस फूड इज प्रिपेअर्ड इन टर्म्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. किंवा आता डिटेलमध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो इन दिस प्रोसेस वॉटर मॉलिक्यूल इज ब्रोकन अँड हायड्रोजन कंबाईन्स विथ कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म एज अ कार्बोहायड्रेट्स. आता हे सगळं नसेल लिहायचं तर इन दिस प्रोसेस फूड इज फॉर्म इन in form of starch called carbohydrates. आता ह्याच्यामध्ये हे की ऑक्सिजन इज रिलीज
in this process. Oxygen is released in this process. Thus plant not only produce food for organism, they also provide oxygen which is essential for living. हे पॉइंट्स झालं की आपलं फोटोसिंथेसिसचं आन्सर जे आहे ते कम्प्लीट झालं. सो अगेन आपण डायग्राम काढायची सोप्या पद्धतीने. डायग्राम मध्येच मॅक्झिमम आपण रिप्रेझेंटेशन दाखवलं. ऍक्च्युली पॉइंट्स क्वेश्चन वाचायची पण गरज नाही, डायग्राम मधूनच कळतंय की आपल्याला कळलेलं आहे की नाही. सो इथे वॉटर घेत आहे रूट्स मधनं, इथे स्टोमॅटो आहे, स्टोमॅटो कार्बन डायऑक्साईड घेत आहे, लिव्स मध्ये क्लोरोफिल आहे, त्याच्यामध्ये सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये फोटोसिंथेसिस होत आहे आणि ऑक्सिजन रिलीज होतो आहे. आणि त्याच्यानंतर हे इक्वेशन वाचताना जसं वाचायचं की plants use carbon dioxide and water in presence of sunlight. Using chlorophyll they make carbohydrates and oxygen. आणि एक एक जे आहे इक्वेशन एक एक पॉइंट मध्ये एक्सप्लेन केलं की आपली नोट ऑफ फोटोसिंथेसिस झाली. नेक्स्ट नोट आहे आपली शॉर्ट नोट ऑन सेल. मग आपण इथे डायग्राम काढायची. एकच सेल दाखवला तरी चालेल, त्याच्यामध्ये हे मेम्ब्रेन आहे, हा न्यूक्लियस आहे, त्याच्या बाजूला असे डॉट डॉट करायचे, दॅट इज अ सायटोप्लाझम. मग व्हॉट इज सेल? सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ स्मॉल युनिट्स और टायनी युनिट्स. दीज युनिट्स आर कॉल्ड एज अ सेल. Cell is enclosed by cell membrane. Cell is enclosed by cell membrane. It has centrally located nucleus. And nucleus is surrounded by jelly-like substance called as a cytoplasm. Nucleus is surrounded by jelly-like substance called cytoplasm. Cell can be viewed only under the microscope. So ही शॉर्ट नोट झाली सेलची. नेक्स्ट विचारणार की वाय सन इज अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आता ह्याचं आपण डायग्राम वगैरे पण काढू शकतो, त्याच्यामध्ये म्हणजे डिस्प्ले करू शकतो की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सगळे जे आहेत एनर्जी सोर्ससाठी सनवरती डिपेंड करतात. मग आपण असं पण इथे लिहू शकतो की सनच्या प्रेझेन्स मध्ये प्लांट्स सो वाय सन इज अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. त्याच्यात पण आपण डायग्राम दाखवू शकतो की सनच्यामुळे फोटोसिंथेसिस, सन गिव्स एनर्जी टू फोटोसिंथेसिस टू प्लांट्स आर प्रोड्युसर्स. प्लांट प्रोड्यूस फूड. दिस फूड इज टेकन बाय ऑल एनिमल्स. दे आर कंझ्युमर. आता मग ह्याच्यामध्ये हर्बीवोरस पण येणार, कार्निवोरस पण येणार. म्हणजेच काय की प्लांट्स जे हर्बीवोरस असतात ते प्लांट्सना खातात आणि जे कार्निवोरस असतात ते हर्बीवोरसला खातात. सो प्लांट्सच अल्टिमेटली हर्बीवोर्स आणि कार्निवर्स दोघांना फूड अल्टिमेटली प्लांट मधून मिळतंय. आणि मग सॅप्रोफाइट जे आहेत म्हणजे डिकम्पोजर्स आहेत ते सगळे ह्यांच्यावरती जगतात. म्हणजे अल्टिमेटली सगळे कोणावरती जगतायत? सनवरती जगतायत. सो ग्रीन प्लांट कॅन प्रोड्यूस फूड only in presence of sunlight. So green plant can produce food only in presence of sunlight. Food prepared by plant is used by all living beings. Also during photosynthesis oxygen is released. Thus sun is ultimate source of energy. का? Because photosynthesis, so आपण असं पण लिहू शकतो, thus the photosynthesis which happens in presence of sun provides food and oxygen to all living beings. Hence sun is the ultimate source of energy. Okay, सो सन इज अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी विचारलं तर आपण अशी शॉर्ट डायग्राम ही इथे अजून ब्रेक करू शकतो. आपण पहिले लिहू शकतो हर्बीवोरस, मग एक ड्रॉ करून कार्निवोरस लिहू शकतो, किंवा असं पण डायरेक्ट शॉर्ट फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. सो अल्टिमेटली सगळे प्लांट्सवरती डिपेंड आहेत, पण प्लांट्सवर जर सन नसेल तर प्लांट सुद्धा फूड प्रोड्यूस करूच शकणार नाहीत किंवा ऑक्सिजन पण मिळणारच नाही. मग आता वाय प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स. मग ह्याच्यामध्ये जर वाय विचारलं तर सगळं की लिहायचं पहिले तर ऑटो म्हणजे काय आपण बघितलं होतं की ऑटो म्हणजे सेल्फ, ट्रॉफ म्हणजे न्यूट्रिशन किंवा नरिशमेंट. सो प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. दिस फूड इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड दिस इज यूज बाय ऑल अदर लिव्हिंग बीइंग्स. हेन्स प्लांट्स आर कॉल्ड एज अ ऑटोट्रॉप्स. आता नेक्स्ट क्वेश्चन असू शकतो की व्हॉट आर डिफरंट मोड ऑफ न्यूट्रिशन. सो ऑल प्लांट्स कॅनॉट प्रोड्यूस द फूड. सो सम प्लांट्स cannot produce their own food as they do not have chlorophyll. They are dependent on other plants This new type of nutrition is called as a heterotrophic nutrition. मग हिटोटॉपिक न्यूट्रिशनचे अजून 4 मोड्स आहेत. त्याच्यामध्ये पॅरासाइटिक प्लांट. मग व्हॉट इज पॅरासाइटिक प्लांट? पॅरासाइटिक प्लांट्स आर डिपेंडंट ऑन होस्ट प्लांट फॉर ऑब्टेनिंग न्यूट्रिशन. दे फीड ऑन होस्ट
होस्ट काय असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो पॅरासिटिक प्लांट फीड ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल आहे कस्कुटा, दॅट इज अमरबेल अँड रॅफ्लॅशिया, हे एक फ्लॉवर असतं. Insectivorous plant. Insectivorous plant, they are insect eating plant. Insect is digested and nutrition is absorbed from them, and they get nitrogen from insects. Example है pitcher plant, Venus fire trap, हे example है. So insect eating plant, insect are digested, nitrogen is absorbed, nitrogen is obtained, nutritions are absorbed. आणि एक्झाम्पल द्यायचं. आता सॅप्रोफायटिक काय, आता पहिले आपण बघितलं पॅरासायटिक जे होतं आणि इन्सेक्टिव्हरस जे होतं ते लिव्हिंग वरती डिपेंड होतं. आता पण वेअरएज सॅप्रोफायटिक जे आहे ते इट टेक्स न्यूट्रिशन फ्रॉम डेड अँड डिकेइंग मॅटर, म्हणजे दीज आर कॉल्ड एज अ डिकम्पोजर्स. सो द डेड अँड डिकेइंग मॅटर मधून ते न्यूट्रिशन घेतात. फॉर एक्झाम्पल मशरूम अँड सम फॉर्म्स ऑफ फंगाय. सिम्बायोटिक प्लांट काय, सिम्बायोटिक प्लांट जे आहेत ते लाईव्ह टुगेदर अँड शेअर शेल्टर अँड फूड विथ इच अदर. सो सिम्बायोटिक प्लांट्स म्हणजे काय की ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. जसं रायझोबियम आपण बघणार आहोत पुढे, तर रायझोबियम जे आहे ते नायट्रोजनला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतं, पण ते न्यूट्रिशन नाही बनवू शकत. पण जो प्लांट आहे त्या प्लांट्सना ते नायट्रोजन प्रोव्हाइड करतात, बदल्यात प्लांट्स त्यांना न्यूट्रिशन देतात. सो त्याला म्हणतात सिम्बायोटिक प्लांट्स और सिम्बायोटिक रिलेशन. सो सिम्बायोटिक रिलेशन, एक्सप्लेन सिम्बायोटिक रिलेशन असा क्वेश्चन जर जास्त मार्काला आला तर पहिले त्याला यायचं की व्हॉट इज सिम्बायोटिक रिलेशन. मग रायझोबियमचं जे एक्झाम्पल आहे ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं, किंवा फंगाय आणि अल्गीचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे बुकमध्ये ते एक्सप्लेन करायचं. मग फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स हॅव न्यूट्रिएंट्स सच ॲज नायट्रोजन, पोटॅशियम अँड फॉस्फरस विच आर निडेड. हे निडेड आहेत कुठल्याही प्लांटला ग्रो करण्यासाठी. सो फर्टिलायझर दिल्याने काय होतं की रिप्लेनिश न्यूट्रिएंट्स इन सॉइल अँड हेल्प प्लांट्स ग्रो. ओके. जर आता स्टोमाटा, नेक्स्ट शॉर्ट नोट आहे स्टोमाटा. तर व्हॉट इज स्टोमाटा, देर आर पोर्स ऑन द surface of leaves. They are surrounded by the guard cell. They are called as a stomata, and carbon dioxide from air is taken through stomata. मग स्टोमॅटाची डायग्राम आहे, सोप्या पद्धतीने काढायची. हे स्टोमॅटल ओपनिंग आहे, हे त्याच्यामध्ये गार्ड सेल्स आहेत आणि हा आहे स्टोमॅटा. आता नेक्स्ट विचारू शकतात की हाऊ नायट्रोजन इज ऑब्टेन्ड बाय द प्लांट्स. सो नायट्रोजन इज इन एअर, बट प्लांट्स कॅनॉट यूज द नायट्रोजन इन एअर. बिकॉज का नाही यूज करू शकत, पण प्लांट्स नीड नायट्रोजन इन सोल्युबल फॉर्म. सो बॅक्टेरिया प्लांट स्वतः कन्वर्ट करू शकतात का नायट्रोजन? नाही. सो बॅक्टेरिया लाईक रायझोबियम convert the nitrogen in the air into soluble form. So rhizobium lives in the symbiotic relation with plants. So ह्याच्यामध्ये अजून डिटेल मध्ये लिहू शकतो, where rhizobium provides nitrogen that is needed for the growth of the plant and plant provide nutrition for the rhizobium. Thus this is a symbiotic relation. So हे आपल्या हे जे आहे हे क्रक्स होतं. ह्याच्यात इथे आपला जो चॅप्टर आहे न्यूट्रिशन इन प्लांट्स त्याचे शॉर्ट नोट्स कंप्लीट झालेले आहेत. आपण ह्याचे अजून काही MCQs नंतर बघू. तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याने तुमच्या अभ्यासात मदत होत असेल, तुम्हाला टॉपिक चांगला कळत असेल, तर प्लीज आमचे व्हिडिओज जे आहेत ते सगळ्यांबरोबर शेअर करा, तुम्ही लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.